नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। रस्त्यावरून शाळकरी मुले-मुली, आबाल-वृद्ध तसेच सर्वसामान्य नागरिक, महिला यांचं वाहतुकीचं अतोनात हाल होत आहे। तसेच रस्त्याच्या बंद अवस्थेतील कामामुळे, धुळीमुळे श्वसनाचे विकार व अपघातांचं प्रमाण वाढलंय। या सगळ्या समस्यांच्या निवारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय बुर्लीच्या वतीने राहुल पाटील यांनी रास्ता रोको करून तीव्र निषेध व्यक्त केलाय। राहुल पाटील म्हणाले, 2 ते 3 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते। सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। काही असामाजिक तत्वामुळे बुर्ली गावच्या नागरिकांचं अतोनात हाल होत आहे। प्रशासनाच्या वतीने PWD विभागाचे अधिकारी उपस्थित होते। प्रशासनाने त्यांच्या पत्राद्वारे उद्यापासून रस्त्याचे काम व लाईटचे पोल शिफ्टिंग करून काम तात्काळ चालू करतो म्हणून ठेकेदारास लेखी पत्राद्वारे कळवले। तसेच राहुल पाटील यांनाही लेखी आश्वासन देऊन रस्त्याचं काम उद्यापासून चालू करतो असं सांगितलंय। त्यामुळे आंदोलन तात्पुरते थांबवले। यावेळी माजी सरपंच पुष्पावती मिठारी, भालचंद्र पाटील, अमित पाटील, प्रहार संघटनेचे सूर्यकांत सुतार, रिपब्लिकन पार्टीचे अमोल धाईंजे, मौलाभाई राहुल चव्हाण, सुनील कुंभार, विलास फाटक, संजय पवार, अविनाश शिंदे तसेच असंख्य नागरिक आंदोलनास उपस्थित होते। प्रत्येकाचे डाम गेलेत की नाही, रस्ता आत गेलाच आहे की नाही, पूर्वी काय रस्ता होता का नव्हता, नको त्याच्यासाठी अडकून काय लोकांनी करावे आणि लोकांचा हाल किती वाढलेत। प्रत्येक माणसं घरटी आजारी पडलेले आहेत, घरात सगळा धुरळा, लहान मुलं शाळेला जाणार आहेत त्यांचं सगळं नुकसान व्हायला लागले। त्याला काय तर पर्यायी मार्ग काढला पाहिजे, नको रस्ता हा झालाच पाहिजे। तुम्ही पोलिसांच्या ह्याच्या मार्फत तुम्ही प्रत्यक्षात तिथं उभं राहून करून घ्या, पण हे रस्ता पूर्ण झाला पाहिजे बघा, याशिवाय आता पर्याय नाही। साहेब, ह्या एवढ्या समस्या आहेत, ते काकींचं सांगितलं अगदी धुळ्यापासून लोकांच्या समस्या नाही, आता अटॅक आल्यात बऱ्याच लोकांना, अलग लक्षात अटॅक मग आता अटॅक आल्यात, घेऊन एखादं माणूस नेलं पाहिजे। ती जर आम्ही शासनाच्या दारात घेऊन येऊन बसायचं असेल तुमची इच्छा, तर आता काय आता त्याला बोला, तुम्ही जसं द्या लागलाय शब्द त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे। 4-5 डामची ठेवली ती, सगळ्यात पहिले ती डाम काढावं दे, मग काम चालू करा। हो, ते डाम का ठेवली साहेब? कॉन्ट्रॅक्टर दिलेले काम उद्या काम सुरू होईल। कशा पद्धतीने सुरू होईल सांगा त्या व्हिडिओ मध्ये, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार का? आता तुम्ही म्हटलं पाईपा घालायला, आता तुम्ही उद्या पाईपा जागा सोडणार आहे, तर आता सांगतो मी, 1 मिनिट ऐका। कोणतर म्हणणार पाईपा घातल्याशिवाय काम चालू करायचं नाही, तर त्याला डायरेक्ट तुम्ही सांगायचं ही बाबा जागा सुटल्या, गाव लेवलला निर्णय काय होईल तेव्हा तुमच्या मला सांगा, पाईपा घालतो किंवा नाही घालतो, फक्त आम्हाला रस्ता झाला पाहिजे हे असं तुम्ही त्या ह्याच्यात सांगा, बाईटमध्ये पाईप असेल हा ती जागा सोडून द्या आणि पोलचं बी सांगा, आणि ती पोलचं बी सांगा, ती पोल काढलं पाहिजे बघा। जिथं सध्या आपण रस्त्याचं काम सुरू करू उद्यापासून, आणि जिथं पाईप आहे सध्या बोर्डवरती ठेवून गाव पातळीवर जे काही निर्णय होईल त्यानुसार त्याची कारवाई करण्यात येईल। थोडी शिफ्टिंग पण करण्याची सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे। ग्रामपंचायतचा निर्णय होईल फक्त रस्ता थांबवणार असं करा। रस्ता रोक आंदोलन केलेलं आहे। या रस्ता रोक आंदोलन करण्याचे कारण म्हणजे आपल्या बुर्ली किल्लोस्करवाडी रस्त्याचे काम गेले 3 वर्ष झालं रखडलेलं आहे आणि जे काम चालू आहे ते अत्यंत संथ गतीने चालू आहे। त्यामुळे गावातील लोकांना मणक्याचे विकार, श्वसनाचे प्रॉब्लेम, त्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना देखील या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। त्यासाठी आम्ही हा रस्ता आज रस्ता रोक आंदोलन केलेलं आहे। तरी आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे की रस्ता आजच्या आज ताबडतोब रस्ता आज सुरुवात केली पाहिजे। त्यांच्या इस्टिमेट प्रमाणे जो काही त्या इस्टिमेटमध्ये आहे त्या पद्धतीने रस्ता आजच्या आज त्यांनी चालू करावा, अन्यथा आम्ही आंदोलन त्याशिवाय स्थगित करणार नाही। शिवकुमार खरकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस।